स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी नीती सुरेश धसांची आहे। त्यांची कोणत्याही प्रकरणावर बोलण्याची नैतिकता नाही। त्यांनी अनेक लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलंय, अनेक लोकांच्या हत्या घडवून आणल्यात। विरोधक शिल्लक ठेवायचा नाही असा उद्योग करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचा धसांचा उद्योग आहे। आष्टीतील शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांनी धसांवर या शब्दात आरोप केले। राम खाडे यांनी आष्टीतील देवस्थानाच्या जमिनी हडपल्याच्या प्रकरणांवरून धसांना धारेवर धरलंय। तर दुसरीकडे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, अजित पवार गटाचे नेते भाऊसाहेब लटपटे यांनी बुट्ट्या गायकवाडच्या हत्येत धसांचा हात असल्याचा आरोप केलाय। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंची प्रकरणं बाहेर काढणाऱ्या सुरेश धसांचीही जुनी प्रकरणं आता समोर येऊ लागल्याचं दिसून येत आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धस मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतानाच आता बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणात धसच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। 11 वर्षांपूर्वी घडलेलं हे बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण नक्की आहे काय? धसांवर लटपटे, खाडे आणि सदावर्ते यांनी केलेले आरोप काय? त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंविरोधात भाजप आमदार सुरेश धसांनी रान पेटवलंय। वाल्मिक कराड मुंडेंच्या मदतीनं पोलीस प्रशासनावर वचक ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसंच काही पोलीस अधिकाऱ्यांचे कारनामेही त्यांनी बाहेर काढलेत। त्यात हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांच्या संपत्तीचाही धसांनी उल्लेख केलाय। मात्र या केंद्रेंनीच बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणातील शस्त्र धसांच्या शेतात सापडल्याचं स्पष्ट केलंय असा दावा गुणरत्न सदावर्तेंकडून करण्यात आलाय। त्यामुळेच आता बुट्ट्या गायकवाड प्रकरणानं सध्या धसांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता हे बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरण नक्की आहे काय ते बघूयात। संजय उर्फ बुट्ट्या गायकवाड हा बीडच्या आष्टी तालुक्यात दादेगाव परिसरातील भिल्ल वस्तीत राहायचा। काही गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्यानं तो सुद्धा कुख्यात गुंड असल्याचं सांगितलं जातं। 25 एप्रिल 2014च्या सकाळी 9:30च्या सुमारास बुट्ट्या आपल्या घरी बसलेला असताना अचानक भिल्ल वस्तीत एक टाटा सफारी कार भरधाव वेगात आली। ती कार बघून बुट्ट्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। त्यावेळी वेळ न घालवता जीवाच्या आकांतानं गावाच्या दिशेनं बुट्ट्या धावायला लागला। गाडीतील लोकांनीही बुट्ट्याला पळताना पाहिलं आणि त्याचा पाठलाग सुरू केला। या प्रकाराची चाहूल घरात असलेल्या बुट्ट्याच्या बायकोलाही लागली। जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत धावणाऱ्या बुट्ट्याच्या मारेकऱ्यांनी वाहनातूनच अगदी सिने स्टाईल पाठलाग सुरू केला होता। त्यावेळी काही मारेकऱ्यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून बुट्ट्याच्या दिशेनं 3 गोळ्या झाडल्या। त्यातील एक गोळी लागून बुट्ट्या रस्त्यातच कोसळला। त्यानंतर कारमधून उतरून हल्लेखोरांनी त्यांच्याकडील तलवार आणि इतर शस्त्रांनी बुट्ट्यावर वार केले। त्यातच संजय उर्फ बुट्ट्या गायकवाडचा जागीच मृत्यू झाला। बुट्ट्याची बायको रखमाबाईनं हा सगळा प्रकार पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केलाय। या हल्ल्यापूर्वीच बुट्ट्याच्या जीवाला धोका असल्याची तक्रार रखमाबाईंनी आष्टी आणि बीड पोलीस ठाण्यात दिली होती। मात्र त्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं। बुट्ट्याच्या हत्येनंतर पोलिसांनी लगेचच 2 जणांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर आणखी 5 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली। भुजंग विधाते, शामराव विधाते, अमोल विधाते, विकास आमटे, राहुल उर्फ आबासाहेब धस, सचिन उर्फ बाळू तांगडे, भाऊसाहेब रणसिंग, शेख अझर शेख एजाज, दीपक चव्हाण, मल्लीनाथ उर्फ अप्पा चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 2 पिस्तुलं, 14 धारदार शस्त्र आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा सफारी कार सुद्धा जप्त करण्यात आली। त्यातील 3 आरोपी आष्टीतील जामगावचे रहिवासी होते अशी ही माहिती तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडून देण्यात आली होती। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बुट्ट्याच्या शरीरावर तलवार आणि इतर धारदार शस्त्रांनी केलेल्या मारहाणीच्या 17 जखमा होत्या। त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं। बुट्ट्याची हत्या झाली त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं। या प्रकरणावरून विरोधातील भाजप शिवसेनेनं त्यावेळी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं। त्यावेळी सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। त्यांनी भाजपच्या गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात 2014ची लोकसभा निवडणूक लढवली होती। तेव्हा बुट्ट्या गोपीनाथ मुंडेंचं काम करत होता। त्यामुळं 2014ला मुंडेंच्या विरोधात लोकसभा लढवणाऱ्या धसांच्याच लोकांनी बुट्ट्याचा खून केल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता। त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि रिपाईचे रामदास आठवले यांनी बुट्ट्या गायकवाडच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं। त्यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं। तसंच या गुन्ह्यातील 3 आरोपी हे धसांचं गाव असलेल्या जामगावचे असल्यानं त्यावरूनही धसांवर आरोप झाले होते। आता याच बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणी अजित पवार गटाचे भाऊसाहेब लटपटे यांनी सुरेश धसांवर तोफ डागली आहे। आष्टीतील बुट्ट्या गायकवाड या आदिवासी समाजाच्या युवकाची 2014 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली।
या प्रकरणात वापरण्यात आलेली शस्त्र पोलिसांनी आमदार सुरेश धस यांच्या शेतातून जप्त केली होती। यासंबंधी मृत गायकवाड यांच्या पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली होती। त्यात या प्रकरणातील आरोपींची नावही स्पष्टपणे सांगण्यात आली। पण नंतर पोलिसांनी तक्रारदार महिलेला दमदाटी करून हे प्रकरण दाबलं। आदिवासी कुटुंबाला न्याय मिळावा अशीच आमची आजही मागणी असल्याचं लटपटे यांनी सांगितलंय। तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही धसांवर टीका केली आहे। बुट्ट्या गायकवाडची हत्या ही संतोष देशमुखांच्या प्रकरणापेक्षा खूप गंभीर होती। या प्रकरणात केंद्रे नामक पोलिसांनी तपास केलाय। या प्रकरणी आपण एक महत्त्वाचे साक्षीदार असल्याचं केंद्रेंचं म्हणणं आहे। या प्रकरणी कोर्टात धाव घेण्यापूर्वी मी म्हणेन की सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी आणि या संपूर्ण घटनाक्रमाविषयी तातडीनं पावलं उचलावीत। सुरेश धसांना अटक करावी, कारण त्यांच्या बाबतीतल्या या सगळ्या गोष्टी पुसून टाकण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणातील साक्षीदार सुरक्षित राहावेत यासाठी प्रयत्न केले जावेत असंही सदावर्तेंचं म्हणणं आहे। तसंच भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील बुट्ट्या गायकवाड ह्याच्या खुनाचा छडा लागला पाहिजे। धस हे मराठा समाजाचे नेते आहेत, उच्च जातीचे आहेत, ते तत्कालीन मंत्री होते। मात्र संविधानात याला काहीही महत्त्व नाही। धसांच्या कुटुंबाचा बुट्ट्या गायकवाडच्या खुनात सहभाग असेल तर त्याचा छडा लागलाच पाहिजे। पोलीस केंद्रे यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास केला पाहिजे। सुरेश धस यांच्या पत्नीनं आरोपींना 3 लाख रुपये दिले होते का? बुट्ट्याच्या प्रकरणात आरोपींनी वापरलेली शस्त्र सुरेश धस यांच्या शेतात सापडली होती का? असे सवालही सदावर्ते यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेत। या सगळ्या आरोपांमध्ये भरीसभर म्हणून शरद पवार गटाचे नेते राम खाडेंनीही धसांसह एक जुनं प्रकरण बाहेर आणलंय। अजिबात नैतिकता नसलेला माणूस म्हणजे सुरेश धस। गेल्या 1.5 महिन्यांपासून देशमुख हत्येचं भांडवल करून आपली पोळी भाजून घेत आहेत। एकीकडे आंदोलनं करायची आणि दुसरीकडे सौर ऊर्जेच्या प्रकल्पातील कंत्राटं जवळच्या व्यक्तींच्या नावानं घ्यायची। त्यांच्या दुसऱ्या पत्नी प्राजक्ता अक्का या वसुलीच करायला बसलेल्या असतात। त्यांनी अनेक मराठा समाजाच्या गरीब कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त केलंय। पवनचक्क्यांच्या विषयात मागे गेलो तर बुट्ट्या गायकवाडच्या हत्येवेळी दौंडमध्ये बसून सुरेश धस कोणाच्या फोनवरून कोणाला फोन करत होते, तत्कालीन DYSP SP यांच्यावर ते कुठून दबाव टाकत होते याचीही चौकशी झाली पाहिजे। कारण धसांनी आत्तापर्यंत अनेक लोकांच्या हत्या केल्यात, अनेकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलंय। विरोधक शिल्लक ठेवायचा नाही यासाठी त्यांचा सर्व खटाटोप सुरू आहे असाही आरोप खाडेंनी केलाय। यामुळेच 11 वर्षांपूर्वी घडलेल्या बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणात आता सुरेश धसांना घेरण्याचे प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणामुळे सुरेश धस अडचणीत येणार का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।